Good morning student. Today we are going to start chapter number 9 HCF and LCM. HCF means highest common factors म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. फॅक्टर्स म्हणजे विभाजक म्हणजेच मसावी. ओके. अँड LCM means lowest common multiple means लसावी. ओके. means लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी. ओके. highest common factor. So today we are going to start divisor and dividend. डिवायझर म्हणजेच विभाजक, डिव्हिडंड म्हणजे विभाज्य. ओके. देन आता आपण शिकलेलो आहोत, आपण जेव्हा भागाकार करतो तेव्हा 36ला कोणी डिवाइड केलेलं आहे 4ने, मग 4 आहे डिवायझर. ओके. 36 आहे डिव्हिडंड. इथे 65ला कोणी डिवाइड केलं आहे, डिवायझर आहे 9 अँड डिव्हिडंड आहे 65. When we divide 36 by 4, the remainder is 0. 0 आलेले आहे ना आपली बाकी. Therefore, 4 is a factor of 36 and 36 is a multiple of 4. 4 काय आहे? फॅक्टर आहे. फॅक्टर म्हणजे विभाजक. हां. अँड 36 इज मल्टिपल ऑफ 4. म्हणजे 36 मल्टिपल आहे म्हणजे काय? विभाज्य आहे. करेक्ट. तेच आपण इथे भागाकार केलेला आहे. 65ला 9ने डिवाइड केलं. 7चा भाग लागलेला आहे. 9 7 63. रिमाइंडर किती आलेली आहे 2. म्हणजेच व्हेन वी डिवाइड 65 बाय 9 द रिमाइंडर इज नॉट 0. इथे बाकी 0 आली का? नाही. अल्सो देअरफॉर 9 इज नॉट अ फॅक्टर ऑफ 65. म्हणजेच काय? हा विभाजक नाही. 65चा 9 हा विभाजक नाही. अल्सो 65 इज अ नॉट मल्टिपल ऑफ 9. आणि म्हणून 65 हा मल्टिपलसुद्धा 9ने विभाज्यसुद्धा नाही. मल्टिपाय म्हणजे विभाज्य. मग आपण डिव्हिजिबिलिटीमध्ये शिकलेलो आहोत विभाजक पाडायचे. करेक्ट. म्हणजे पूर्ण भाग जातो. जर पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला तर काय आहे तो? विभाजक. मल्टिपल आहे, विभाज्य आहे, भाग पूर्ण जातो. आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊया. 36 आणि 48चे आपण फॅक्टर्स पाडणार आहोत म्हणजे विभाजक पाडणार आहोत. मग फॅक्टर्स ऑफ 36 अँड फॅक्टर्स ऑफ 48. आता 36ला कोणी कोणी भाग जातो? तर 36पर्यंत आपण त्याला विभाजक फॅक्टर शोधायचे आहेत. आणि इथे 48पर्यंत. करेक्ट. आणि 1 हा असतो तो सामायिक असतो, दोघांना कॉमन असतो, म्हणून आपण 1 हा दोघांनाही लिहिलेला आहे. देन 1 2 3 4 6 9 12 18 36. म्हणजे यामध्ये 36 काय आहे? या त्यांच्या टेबलमध्ये 36 आहे, विभाजक आहे. या संख्येला पूर्ण भाग जातो. करेक्ट. नंतर फॅक्टर्स ऑफ 48. त्याचे किती विभाजक आहेत? फॅक्टर्स आहेत 1 2 3 4 6 8 12 16 24 अँड 48. 48पर्यंत. 48 लास्ट. त्याच्या पुढचे आपण फॅक्टर्स घ्यायचे नाही. ओके. आता कॉमन फॅक्टर्स. मग या दोघांमधला, ह्या दोन विभाजकमधला सामायिक कोण आहे? कॉमन कोण आहे? तर बघा, जे कॉमन आहे त्याच्याखाली अंडरलाईन दिलेली आहे. 1 2 3 4 6 12 हे काय आहे? कॉमन आहे. तर आता आपण काय करूया? प्रॅक्टिस सेट 23 सॉल्व करूया. राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स. उदाहरणसंग्रहामध्ये संख्यांचे सर्व विभाजक लिहायचे आहेत आणि त्यांचा सामायिक विभाजकांची यादी करायची आहे, म्हणजे त्यांना कॉमन फॅक्टर्स लिहायचे. मग क्वेश्चन नंबर 1 आहे 12 16. मग फॅक्टर्स ऑफ 12ला कोणी कोणी भाग जातो? 12पर्यंत ते नंबर्स लिहिलेले आहेत. 1 2 3 4 6 12. फॅक्टर्स ऑफ 16ला कोणी कोणी भाग जातो? 16पर्यंत. मग ते विभाजक आपण लिहिलेले आहेत. करेक्ट. आता इथे 3ने जाईल का 16ला? नाही, कारण 3च्या टेबल्समध्ये 16 हा नंबर नाही आहे, म्हणून 3ने इथे जात नाही आहे. पण इथे 3ने जातो आहे कारण 3च्या टेबलमध्ये 12 आहेत. मग असे आपण फॅक्टर्स पाडायचे. आता कॉमन फॅक्टर कोण आहे? 1 देन 2 अँड 4. म्हणजे काय येणार आहे कॉमन फॅक्टर इथे? द कॉमन फॅक्टर 1 2 अँड 4. करेक्ट. आता सेकंड आहे 21 24. मग फॅक्टर्स ऑफ 21चे लिहिलेले आहे 21पर्यंत. फॅक्टर्स ऑफ 24चे लिहिले आहे 24पर्यंत. मग यातला कॉमन फॅक्टर कोण आला? 1 आणि 1. यातला कॉमन फॅक्टर कोण आहे? 1 अँड 3. करेक्ट. मग कॉमन फॅक्टर आहे 1 अँड 3.
थर्ड वन आहे 25 30. फॅक्टर्स ऑफ 25. 25ला कुणी कुणी भाग जागे तर 1 5 अँड 25. आणि फॅक्टर्स ऑफ 30. 30ला कुणी कुणी भाग जातो, कुणाकुणाचा जातो 1 तर कॉमन आहे, सर्वांना तो लिहायचा आहे. देन 2 3 5 6 10 15 अँड 30. मग याचे कॉमन फॅक्टर कोणते आहेत 1 5. करेक्ट. म्हणजे ह्यातलं कॉमन फॅक्टर्स ऑफ 25 अँड 30 कोण आले 1 अँड 5. फोर्थ वन 24 25. फॅक्टर्स ऑफ 24. मग 24चे फॅक्टर्स लिहिले, 25चे फॅक्टर्स लिहिले. मग कॉमन आलेलं आहे 1. फक्त एक 1च आहे म्हणून आपण लिहिलेलं आहे कॉमन फॅक्टर इज 1. करेक्ट. देन 56 72. 56चे फॅक्टर्स लिहायचे. 56ला कुणी कुणी भाग जाईल 56पर्यंत अँड 72चे लिहायचे फॅक्टर्स. करेक्ट. आता यातमध्ये कॉमन कोण आलेलं आहे 1 2 4. 1 2 4 अँड 8. करेक्ट. 1 2 4 अँड 8. तर हे आपण काढलेले आहेत कॉमन फॅक्टर्स. आता आपण बघूया HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर्स. प्रॅक्टिस सेट 24. फाइंड HCF ऑफ फॉलोइंग नंबर्स 45 अँड 30. आता HCF काढायचं. HCF म्हणजे काय हायेस्ट कॉमन फॅक्टर. क्वेश्चन नंबर 1 आहे 45 अँड 30. फॅक्टर्स ऑफ 45. जसे आपण विभाजक काढले अगोदर तसेच आपण 45चे विभाजक काढायचे आहेत, फॅक्टर्स काढायचे आहेत. करेक्ट. मग 45 येईपर्यंत मग 1 3 5 9 15 45. फॅक्टर्स ऑफ 30. 30चे विभाजक काढले. 30ला कुणी कुणी भाग जातो 30पर्यंत. मग देन 1 2 3 5 6 10 15 अँड 30. आता ह्याच्यामधले कॉमन फॅक्टर कोण आहेत 1 3 5 अँड 15. आता ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. ग्रेटेस्ट म्हणजे कुठला तर सर्वात मोठा कोण आहे ग्रेटर 15. म्हणून आपला HCF 45 अँड 30चा कोण आहे 15. करेक्ट. आता 16 अँड 48 सेकंड. फॅक्टर्स ऑफ 16चे काढले, फॅक्टर्स ऑफ 48चे काढले. कळले. विभाजक काढले. तर 16ला कुणी कुणी भाग जाईल तर 1 2 4 8 अँड 16. 9ने जाईल का नाही, 10नी नाही, 11 नाही, 12 नाही, 13 नाही जाणार, 14 नाही जाणार, 15नी जाईल का नाही. देन फक्त 16. लास्ट नंबर इज 16 अँड सेम 48. करेक्ट. मग कॉमन फॅक्टर आहे 1 2 6 8 अँड 16. मग द ग्रेटेस्ट अमॉंग दे. मग याच्यामधला ग्रेटेस्ट नंबर कोण आहे 16. आपल्याला आता त्याचा हायेस्ट HCF काढायचं आहे ना, म्हणून द HCF ऑफ 16 अँड 48 इज 16. ओके. नाऊ थर्ड वन फॅक्टर्स ऑफ 39 अँड फॅक्टर्स ऑफ 24. करेक्ट. तर फॅक्टर्स ऑफ 39 काढलेले आहेत, फॅक्टर्स ऑफ 24 काढलेले आहेत. तर कॉमन फॅक्टर कोण आहे 1. इथे 1 आहे म्हणून HCF काय येणार आहे 39 24 5चा 1. देन 4 1 ते 49 अँड 56. फॅक्टर्स ऑफ 49 विभाजक लिहायचे 49चे 1 7 अँड 49. 49ला कुणी कुणी भाग जाईल 1नी 7नी. 7च्याच टेबल्समध्ये आहेत 49 आणि फक्त 49. ओके. अँड फॅक्टर्स ऑफ 56 आहे 1 2 4 7 8 14 28 अँड 56. करेक्ट. मग याच्या अगोदर कुठल्याही नंबरमध्ये नाही आहे 56. देन कॉमन फॅक्टर्स ऑफ 49 अँड 56 इज 7. याच्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे 1 अँड 7. मग आता याच्यामध्ये 1 अँड 7मध्ये ग्रेटेस्ट नंबर कोण आहे, हायेस्ट नंबर कोण आहे 7. म्हणून HCF काय 49 56 इज 7. ओके. देन फिफ्थ वन 120 अँड 145. आता फॅक्टर्स ऑफ 120. आता 120ला कुणी 120चे विभाजक करायचं आहे. 120ला कुणी कुणी भाग जाऊ शकतो त्याचे विभाजक इथे लिहिलेले आहेत. करेक्ट. आणि 140ला 144ला 120 अँड 144 या दोघांचे विभाजक काढलेले आहेत. मग त्याच्यात कॉमन फॅक्टर आलेले आहेत 1 2 3 4 6 8 12 अँड 24. मग याच्यामध्ये हायेस्ट कोण आहे 24. म्हणून HCF कोण आहे 120 अँड 144चा 24. करेक्ट. तर असे आपण पहिले फॅक्टर्स काढून घ्यायचे, मग त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स काढून घ्यायचे आणि कॉमन फॅक्टर्समध्ये हायेस्ट नंबर जो आहे तो आपला काय आहे HCF आहे. तर क्वेश्चन नंबर 2. इफ लार्ज स्क्वेअर बिट्स ऑफ इक्वल साइज आर टू बी मेड ऑन अ प्लॉट ऑफ लँड 18 meters long and 15 meters wide in order to plant vegetables, what is the maximum possible length of each bed? म्हणजे काय 18 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्या आकाराचे चौरसाकृती
सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा? देन वी हॅड टू फाइंड HCF ऑफ 18 अँड 15. मग आपल्याला त्याच्या अगोदर काय करावं लागेल? HCF फाइंड आउट करावं लागेल. मग फॅक्टर्स ऑफ 18 अँड फॅक्टर्स ऑफ 15. मग 18चे विभाजक काढायचे अँड फॅक्टर्स ऑफ 15चे विभाजक काढायचे. करेक्ट. मग आता इथले कॉमन कोण येणारे आहे? 1 अँड 3. द ग्रेटेस्ट बिटवीन देम इज 3. The maximum possible length of each bed is the maximum possible length of each bed is 3 meters. ओके, म्हणजे मॅक्झिमम किती आलेला आहे त्याचा? 3 meters आलेला आहे. ओके, बेड इज 3 meters. आता आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे? 2 ropes, one 8 meters long and the other are 12 meters long are to be cut into pieces of the same length. What will the maximum possible length of each piece be? म्हणजे काय? 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाच्या सारखे लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असेल? क्वेश्चन नंबर 3 आहे. वी फाइंड HCF ऑफ 8 मीटर अँड 12 मीटर. 8 मीटर अँड 12 मीटरचा आपण पहिला HCF फाइंड आउट करूया. फॅक्टर्स ऑफ 8 म्हणजे 8चे विभाजक काय आहेत? 1, 2, 4 अँड 8. म्हणजे 8ला कुणी भाग जातो? 1ने, 2, 4ने अँड 8ने. लास्ट नंबर इज 8. फॅक्टर्स ऑफ 12 1, 2, 3, 4, 6 अँड 12. मग याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहेत 1, 2, 4 अँड द ग्रेटेस्ट अमॉंग देम आहे, सर्वात मोठा आहे 4. म्हणजेच द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ इच पीस ऑफ रोप इज 4 मीटर. ओके, तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 24 पाहिला आहे. तुम्ही तुमच्या मॅथ्स नोटबुकमध्ये तो लिहायचा आहे. ओके.